कधी बोलायचं याहीपेक्षा कधी शांत बसायचं हे ज्याला कळलं तोच श्रेष्ठ, बरोबर का नाही? आपण ज्या वेळेस जिथं बोलायचं नाही तिथं बोलून जातो आणि जे काही चांगलं वाईट घडायचं असतं ते वाईटात घडून जातं. त्यामुळं कधी बोलायचं आणि कधी शांत बसायचं हे ज्या व्यक्तीला कळलं ना तो व्यक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज मी बनवणार आहेत रियूज, म्हणजे एखाद्या पदार्थ आपण रियूज करतो ना त्या पदार्थाचं तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे. म्हणजे जे काही आपण अन्न उरतं तर फेकून देण्यापेक्षा त्याचा रियूज कसा करायचा हे दाखवणार आहे. तर मी पिठलं घेतलेलं होतं, सगळे काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही पण मी सांगते काय केलेलं आहे. तर पिठलं घेतलेलं होतं, 1 वाटी भरून पिठलं होतं रात्रीचं उरलेलं. मग मी म्हणलं याचं काय करायचं, शिळं तर तसं खाल्ल्या जात नाही, मग त्याचा काहीतरी वापर करूया चांगला, त्यामुळं मी हे वापर केलेला आहे. ताटामध्ये पिठलं घेतलेलं आहे 1 वाटीभर आणि त्यामध्ये 2-3 भाकरीचं पीठ, ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गव्हाचं सुद्धा घालू शकता, पण मी गव्हाचं घालणार नाही, फक्त ज्वारीचं घातलेलं आहे. मग त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकली, लसूण टाकलेला आहे वाटून, हळद टाकली, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, थोडेसे जिरे घातलेले आहेत. आता यामध्ये तुमच्याकडं कद्दू, काकडी काही असेल, जे मुलं खात नाही ती भाजी असेल, फुलगोबी म्हणा, पत्तागोबी म्हणा, त्याला किसून घालू शकता किंवा एक बटाटासुद्धा किसून घालू शकता. खायला अप्रतिम लागतं बघा. मग मी त्याला भाकरीसारखं एकदम पातळ असं थापून घेतलेलं आहे, त्यावर पाणी फिरून घेतलेलं आहे. फक्त याला काय केलेलं आहे, आपण भाकरी करतो तसंच केलेलं आहे, फक्त याला वरतून तेल लावलेलं आहे आणि छान असं कडक कडक मस्त भाजून घेतलेलं आहे. खायला फार छान लागतं. आपल्या घरामध्ये लोणचं असतं, दह्यासोबत खूप छान लागतं खायला. आणि उरलेलं अन्न काय होतं, फेकल्या पण जात नाही. भाज्या सहसा उरल्या तर फेकून देतो आपण, कारण शिळ्या भाज्या खात नाही. मग असं रियूज केलं तर खाल्ल्या पण जातं. असं म्हणतात ना, खाऊन माजावं पण फेकून माजू नये. अन्न हे परब्रह्म आहे, बरोबर का नाही? काही चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्याचसोबत मला ठेचा फार आवडतो. हिरवी मिरचीचा ठेचा म्हणलं तर मला तर खूप मला भाजी नसेल तर पण चालते. मग मी काय केले, थोड्याशा मिरच्या भाजून घेतल्या, लोखंडाची कढई घेतलेली आहे, त्यासोबतच 1 टोमॅटोसुद्धा भाजून घेतलेला आहे. आता हे लसूण आहे, लसूण पण मस्त असं निसून घेणार आहे आणि छान असा ठेचा भाजून घेणार आहे, म्हणजे करून घेणार आहे. बघा, मिरच्या भाजल्याच्या नंतर मिरच्या काढून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये. त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे. अगोदर ठेचा छान वाटून घेतलेला आहे आबडधोबड आणि त्यानंतर टोमॅटो टाकून वाटलेला आहे. आता यामध्ये शेंगदाणेसुद्धा टाकू शकता, तीळसुद्धा भाजून टाकू शकता. ठेचा अप्रतिम लागतो आणि शेतकरी लोकांना खूप आवडतो ठेचा, म्हणजे त्यांचं जेवणच असतं भाकर आणि ठेचा. भाजी नसली की मस्त ताव देतात भाकर आणि ठेच्यावर, बरोबर का नाही? चला, मी भाकरी केलेल्या आहेत, 3 का 4 काहीतरी भाकरी झालेल्या होत्या. आता सगळेजण आम्ही एक खाणार आहोत. मस्त आता भाकर घेतलेली आहे, त्यामध्ये ठेचा घातलेला आहे आणि सोबत थोडीशी शेंगदाण्याची चटणी घेणार आहे. शेंगदाण्याची चटणी पण केलेली आहे, जसं की आपण धपाटं खातो. खरंच सांगते, ही भाकरनं अप्रतिम लागते खायला, खरंच खूप छान लागते. तुम्ही कोणती भाजी उरू द्या हो, अशा पद्धतीनं त्या भाजीचा वापर करा. कधी वरण उरलं तर आपण कणिक असते ना गव्हाची, त्यामध्ये सुद्धा उंडा चुरून पोळ्या टाकल्यानं खायला भारी लागतात बरं, खूप भारी लागतात. आणि आपलं अन्न वेस्ट पण जात नाही, खाल्ल्या पण जातं, वापरल्या पण जातं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एकदा हा पदार्थ नक्की करून पहा. नाही, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आणि ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. तुम्ही पण उरलेल्या अन्नाचा कसा वापर करता हे पण नक्की सांगा. मी तर असं करते नेहमी. आणि हे पिठल्याची भाकरनं मला खूप आवडते, खूप म्हणलं तर खूप आवडते. मी थोडं जरी पिठलं उरलं ना, मी अशा पद्धतीनं पिठल्याचा वापर करते. चला तर मग बाय बाय. व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद आणि पूर्ण